राज्यात सध्या बळीराजा अस्मानी संकटामुळे सैरभैर झालाय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सुगीच्या स्वप्नांचं मोठं नुकसान झालंय। या वर्षी पाऊस आला मात्र सोबत संकट घेऊन। पावसामुळे नद्यांना पूर आला आणि नद्यांचं पाणी शेतात घुसल्यानं शेतातील पीकच नाही तर माती देखील वाहून गेली आणि बळीराजाच्या हाती राहिली ती दुर्दशा। सरकारने 2000 कोटींच्या नुकसान भरपाईची घोषणा केली असली तरी ती शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका होते। दरम्यान शिवसेनेने स्वतंत्रपणे मदत कार्य सुरू केले असून धान्य, तेल, साखर, शेंगदाणे अशा जीवनावश्यक वस्तूंचा किट वाटला जात आहे। मात्र या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापण्यात आल्याने वाद निर्माण झालाय। विरोधकांकडून यावर तीव्र टीका होत असून मदतीचे रूपांतर निवडणूक प्रचारात होत असल्याचा आरोप केला जातोय। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने हा मुद्दा अधिक गाजण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील करंजा गावातील ग्रामस्थांनी या किट परत पाठवत संताप व्यक्त केला। आता ही घटना काय घडली आहे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी शिवसेनेच्या वतीने तातडीने मदत पाठवण्यात आली। मुंबईतील बाळासाहेब भवन येथे भगवा झेंडा दाखवून मदत साहित्याने भरलेले ट्रक धाराशिवकडे रवाना करण्यात आले होते। या मदतीत वैद्यकीय पथक, जीवनावश्यक वस्तूंचा किट्स, घरगुती साहित्य आणि औषधांचा समावेश असं एकूण 50 ते 60 ट्रक पूरग्रस्त भागात पाठवले होते आणि असेच काही ट्रक धाराशिवच्या करंजा गावात सुद्धा दाखल झाले होते। मात्र या टेम्पोवर आणि किटवर शिंदे व सरनाईक यांचे फोटो छापलेले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। गेल्या 3 दिवसांपासून धाराशिव पाण्याखाली असून या काळात मदतीसाठी कोणीही फिरकलं नव्हतं असा आरोप स्थानिकांनी केलाय। 3 दिवस आम्ही उपाशी आहोत, प्रशासनाने फक्त पाणीच दिले, आता प्रचारासाठी मदत घेऊन का आलात असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। काही तरुणांनी तर आम्हाला शिंदेच्या मदतीची आता गरज नाही, आमचा जीव चाललाय, आता मदत घेऊन काय उपयोग असं ठणकावलंय। संकट काळात सुद्धा सुरू असलेला प्रचार बघून संतप्त नागरिकांनी काही टेम्पो परत पाठवले। आम्हाला तुमची मदत नको, तुमचा टेम्पो घेऊन जा असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला तर दुसरीकडे काही ग्रामस्थांनी किटची मागणीही केली। आमचं मोठं नुकसान झालंय, आमच्यापर्यंत निदान मदत तरी येऊ द्या, घरात अन्नधान्य शिल्लक नाही, सरकारने अधिकृत मदत जाहीर करावी अशी मागणी काही तरुणांनी केली। या वादामुळे गावात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिवाय दुसरीकडे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देताना भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका व्यक्त केली आहे। मिंदांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकून मदत वाटत आहेत आणि राजकारण करतात असा आरोप त्यांनी केलाय। लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे। शिवाय जर त्यांच्याकडे एवढा पैसा असेल तर त्यांनी सरकारी मदतीवर स्वतःचे फोटो लावण्याऐवजी नगर विकास खात्यानं समृद्धी, शक्तीपीठ महामार्गात ठेकेदारांकडून लुटलेले पैसे स्वतःच्या तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत करावी असे आव्हान शिंदे गटाला त्यांनी दिले असं संजय राऊत म्हणाले। तर धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदत कार्यावरून राजकारण तापलंय। मदत किटवर शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। यावर धाराशिव दौऱ्यात शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर शिंदे म्हणाले, अरे त्या मदतीमध्ये आत काय गोष्टी आहेत ते बघा ना, फोटो काय घेऊन बसलात। एवढं बोलता शेजारी उभे असलेले आमदार तानाजी सावंत संतप्त झाले आणि त्यांनी माईक हाती घेतला। सावंतांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे। संजय राऊतला म्हणावं, 1 किलो धान्य आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दे, किमान 1 बाटली पाणी तरी दे, मग मी तुझं कौतुक करतो। बाळासाहेबांची शिकवण आम्हाला आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याने बाळासाहेबांचं काय घेतलं असा सवाल त्यांनी केला। पुढे ते म्हणाले, हा भोंगा सकाळी 7 वाजता सुरू होतो आणि रात्री 9 पर्यंत चालतो, त्याला फक्त उनिवा काढायला येतं। आज त्याच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान्य दिलंय का, त्यांचे अश्रू पुसलेत का असा प्रतिप्रश्न सावंतांनी करत संताप व्यक्त केला। यावर आता भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अनेकांनी असे फोटो लावले आहेत, काय काय कशी मदत केली होती, विरोधकांनी हे सगळ्यांना माहिती आहे, जाहिरातबाजी मदतीत येऊ नये, मला राजकारण आणायचं नाही, मतं मिळवण्याचा हा प्रसंग नाही, लोकांना आधार देण्याचे हे काम आहे, जाहिरातबाजी न करण्याची जबाबदारी आपली आहे। विरोधकांनी मात्र या संदर्भात राजकारण केले, सरकारची जबाबदारी आहे मदत करणं, टोमणे मारण्यापेक्षा काय काय केलं पाहिजे ते सांगा असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। धाराशिव आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या प्रयत्नात राजकीय वादंग पेटलाय। मदत किटवर नेत्यांचे फोटो छापल्यामुळे नागरिकांचा संताप, स्थानिक पातळीवर गोंधळ, विरोधकांची टीका आणि पक्षीय नेत्यांची परस्परांवर झालेली शाब्दिक चकमक या सगळ्यांमुळे मदत कार्यापेक्षा राजकीय आरोप प्रत्यारोपच जास्त गाजताना दिसतात। पुराणे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे घास परत आणणं, त्यांना आर्थिक आधार देणं आणि भविष्यासाठी
पुनर्वसनाच्या ठोस योजना करणे हीच खरी गरज आहे। मात्र राजकीय पातळीवर मदतीचे रूपांतर निवडणूक प्रचारात झाल्यास संकटग्रस्त शेतकरी आणखी असुरक्षित स्थितीत ढकलले जातील अशी भीती व्यक्त केली जाते। बाकी शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी केलेली कृती योग्य होती का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।